दर्शक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून अमित कुमार शेलार आपणासमोर सौ नलिनी महाडिक यांच्या रानवारा या कथासंग्रहातील रानवारा ही कथा आपणासमोर अभिवाचन करीत आहे. तत्पूर्वी आपण आज पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर आपणाला विनंती की माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया नलिनी महाडिक यांच्या रानवारा कथा संग्रहातील कथा रानवारा. वस्तीच्या थांब्यावर गाडी थांबली. खाली उतरताना शिवरामानं राजा गुरुवाला आपलं सामान गावात परसूच्या हॉटेलमध्ये ठेवायला बजावून सांगितले. खाली उतरून त्यानं सभोवती पाहिलं. खाडकन दरवाजा बंद केल्यावर गाडी धूळ उडवीत निघून गेली. तेव्हा रुमालानं तोंड पुसून शिवराम माळ्याच्या हिरीकडे वळला. त्यानं विहिरीत डोकावून पाहिलं. चौथ्या पायरीपर्यंत पाणी तुडूंब भरलं होतं. निवाळ संक स्वच्छ अगदी तळ दिसत होता. नजरेलाच पाण्याचा थंडगारपणा जाणवत होता. एका लहानगान निळा पक्षी हलकीशी शीळ मारीत विहिरीच्या चिरेतून भरारला. उंच हवेत झेपावला आणि शिवराम उगाचच निळ्या आकाशात उंच उंच नजर पोहोचते तिथपर्यंत पाहत राहिला. त्याच्याही ओठावर हलकीशी शीळ आली. एका भयानक स्वप्नातून जाग येऊन वाटावं असं त्याच्या मनाला अगदी आल्हाददायक वाटलं. विहिरीच्या कमानीतून पायऱ्या उतरून पाण्यात 2 पायऱ्या उतरून तो उभा राहिला. काटाशी आलेलं कासव हलकच खाली झेपावलं. मंद मंद शिवरामच्या मनात आलं, या कासवाला मुंबईच्या मरीन लाईन वरती नेऊन सोडावं. आणि त्या कल्पनेनं त्याच्या होठावर आसू फुटले. तो पाण्यावर वाकला. गळ्यातल्या गोपातला मारुती लटकू लागला. सहजच त्याची नजर पाण्यातल्या प्रतिबिंबावर गेली. नाक जास्तच वरती आल्यासारखं व डोळं खाली खोल गेलेलं आणि खांद्याजवळची हाडं नजरेत भरणे इतकी वरती आलेली. एक सुस्कारा टाकून त्यानं चेहऱ्यावर पाण्याचं 3-4 हापकं मारले. पण तेवढ्यानं त्याचं समाधान होईना. पाण्यात मनसोक्त डुंबावं असा विचार करून त्यानं कपडे काढून पायरीवर ठेवली आणि पाण्यात सूर मारला. तरंगणारा माशांचा थवा दोन्ही बाजूला विभागला गेला. ओल्या अंगानं तो धाववर धावत पोहू लागला. तेव्हा त्याचं डोळं पोहण्याच्या अतिरेकानं लालसर झालं होतं. हौद्याच्या दगडावर अंगावर ऊन घेत तो उभा राहिला. अंगावरचं पाणी नितळत होतं. डोक्यावरचं ओलं केस तो हाताने निरपून कोरडं करीत होता. मनात म्हणत होता, बरं झालं अंग धुतलं. बाप्पाच्या नजरेला माझा दमदारपणा नाही दिसला तरी ताजापणा तरी दिसेल, तेवढंच त्यांना समाधान. वाऱ्याची गार झुळूक अंगावरून गेली. अंगावर हलकच काटा फुलला. गोड शिरशिरी रोमरोमात मोहरली आणि अंग शहारलं. हा अनुभव गेल्या 2 महिन्यात त्याला मिळाला नव्हता. 2 खणाच्या खोलीत ते सहजपणे राहत होते. ते 6 जण राहत होते. नव्हे, थोडा वेळ अंग टाकायला येत होते एवढंच म्हणायचं. रात्रपाळी दिवसपाळीनं त्याची थोडी सोय होत होती. अहो, मुंबापुरी नव्ह, बजबजपुरी ती. दिवसभर अंगाला घामाचा पाजर फुटलेला. तिचं चिकट घामाची जाणीव मनात बाळगून दिवसभर वावरायचं. सारा हुरूप जणू घामात भिजत ठेवलेला. आंघोळ, जेवण, नोकरीसाठी वणवण आणि परत झोप या कशातच घामाची घामट जाणीव पाठ सोडत नव्हती. एका बादलीत आंघोळ उरकायची, लोकल पकडायची, कारखाना गिरण जो पत्ता दिलेला असेल तो धुंडळायचा, तिथलं ऑफिस शोधायचं आणि तीच ती माहिती, तीच ती चौकशी आणि निराशेचा खड्डा आणखी खोल खाणारा तोच तो नकार घ्यायचा. खानावळीचा अनुभव तसाच. माणसाच्या आयुष्याचा एक वकवकलेला भाग अपरिहार्य, अटळ. दिवसातून 2दा शरीरातील पोटाचं अस्तित्व तीव्रतेनं जाणवायचं. खानावळीत शिरताना उगीच अपराध्यासारखं व्हायचं. मान खाली घालून जायचो आपोआप. एखादं टेबलही कधी रिकामं नसायचं. बऱ्याच जणांच्या खुर्ची मागं नंबर लावून उभा असायचं. तोही एका खुर्ची मागं नंबर लावून उभा राहायचा. अरे, आपण पोट भरायला इथं आलो, पोटाच्या मागं लागून इथं आलो म्हणून जेवणावरच्या खुर्ची मागं उभं राहून नंबर लावून जेवतो.
असलं दरिद्री विचार कावकाव करायचं. पोटातली कावकाव थंड व्हायची. खुर्चीवरचा माणूस उठून हात धुवायला गेला तरी त्याला भान नसायचं. बरोबर आलेला सांबा त्याला धक्का मारायचा. तो ओशाळवाने हसायचा. झोपेतून जागा झाल्यासारखं इकडे तिकडे बघायचा आणि मलून चेहऱ्यानं खुर्चीवर बसायचा. भात चिवडत राहायचा. कधी कधी खुर्ची मागचा मेंबर खोकून त्याला नंबराची जाणीव करून द्यायचा. मग तो घासा मागून घास भरा कोंबायचा. जेवण संपून उठताना त्या मेंबराकडे चोरट्यासारखा पाहायचा. नजर झाली तर आणखी अपराधीपणाची भावना वाटायची. खानावळीतनं बाहेर पडताना पोट भरल्याच्या जाणीवेपेक्षा सुटकेची जाणीवच अधिक खोलवर उमटायची. आणि हे सारं त्याच्याच हट्टामुळे घडलं होतं. सारं सुरळीत चाललं होतं. पाटानं पाणी जितक्या सहजतेनं जावं तितक्या सहजतेनं तो रोज भल्या पाट तालमीत व्यायाम करायचा. गावच्या विहिरीवर आंघोळ करायचा. तिथनं पुढं त्याचं मळ्यातलं काम सुरू व्हायचं. शाळा सुटल्यापासून यात खंड नव्हता. अहो बाप्पाच्या बरोबर तो सारं शेतीचा व्यवहार बघायचा. शेतीचं सामान बियाणं आणायला बाप्पाच्या बरोबर त्याचा आदनमधनं सातारला चक्रा व्हायच्या. आसपासच्या गावची जत्रा आली की तो तयारीने तिथं हजर राहायचा. कुस्तीच्या फडात उतरायचा. फड जिंकून ढोल लेझिम वाजवत ढोल लेझमाच्या गजरातच गावात यायचा. त्याच्या अक्का आणि आई त्याला वावळून घरात घ्यायची. कधी कुस्ती हरायचा बी. अशा वेळी बाप्पाच्या पाठीवरून हात फिरायचा आणि तोच कसा चपळाईने खेळतो हे बाप्पा त्याला सांगून व्हायचं. आणि पुढच्या फडासाठी चांगली तयारी करावी म्हणून त्याला बरेच घातलं जायचं. आणि अनुभव असा की पुढच्या फडात तो हमखास कुस्ती जिंकायचा. अहो मोठत पाणी मावत नव्हतं असा अंगात हुरूप असायचा. दावणीला 2 जातीवंत दमदार बैल होती. अहो गाडीवान म्हणून शिवराम असला की बाप्पा सारी कामं सोडून गाडीत बसायचं. कौतुकानं म्हणायचं गाडी धावायला लागली की मला काय होतं समजत नाही. बैलासनी आवरावं का गाडीवानाला. अरे गाडी वाऱ्यासंग धावती नसती. पण बैलगाडीच्या शर्यतीत तो कधीच शिवरामला भाग घेऊन देत नसत. ते असं कळवळून त्याचं समजूत घालायचं. त्याचं मन मोडणं त्यांना जमत नसायचं. आता तुझ्या शर्यतीतल्या पहिल्या नंबरापेक्षा लेकरा मला तुझा जीव लई मोलाचा वाटतो. शिवराम एक काळ सांगून येत नाही बाबा, माझा ऐक, माझ्यासाठी एवढंच कर. त्यांच्या अशा मायेच्या लाटेत शिवराम आवाक व्हायचा आणि बाप्पाचा शब्द तो कधी मोडायचा नाही. ते दिवस मध भरलेल्या मोहळाच्या पोळ्यासारखं गोड मधुर, कुठंच कडवटपणा नव्हता. पण त्याच्या धाकट्या भावाच्या जयरामच्या परीक्षेचा निकाल लागला आणि घरात कधी नव्हता इतका उत्साह आला. जो तो जयरामच्या मार्काची वाहवा करू लागला. चोबाजून कौतुकाचा वर्षाव त्याचा उत्साहच होता. आणि त्याच उत्साहाच्या भरात बाप्पानी शिवरामला पाठवून अक्काला माहेरी आणली आणि जयरामच्या पुढच्या शिक्षणाचं बोलत बसायची. अहो पहिल्यांदा शिवराम येथे चर्चेत भाग घेत होता, पण नंतर त्याला कुठंतरी खटकायला लागले. जयराम बक्कळ मार्काने पास झाला होता. त्याला इंजिनियर करायचा होता. पुढच्या शिक्षणासाठी त्याला मुंबईला ठेवायचा होता. इथपर्यंत त्याला सारं ठीक वाटलं. पण जयरामच्या बुद्धीचं कौतुक करताना कळत न कळत घरच्यांनी आणि बाहेरच्यांनी त्याची तुलना करायला सुरुवात केली. गप्पा रंगायच्या, वाढायच्या. कौतुकानं जयरामचं पारडं जड व्हायचं आणि शिवरामचं पारडं हलकं होऊन हेलकावं खायचं. शिवरामांचं मन वैशाखातल्या उन्हानं शेत बेघाळावं तसं बेघाळायचं. मायेच्या ओलाव्याला आतुरलेला तो उदास राहायला लागला. बाप्पा जयरामच्या पुढच्या शिक्षणाच्या तजवीजीत होत. जयराम अर्ज, प्रवेश, पत्रव्यवहार, फी सवलती वगैरेच्या व्यापात दंग झालेला होता. त्यालाही आपल्या मोठ्या भावाजवळ बसून मन मोकळ्या गप्पा मारता आलेल्या नव्हत्या. घरात आई आणि आजी पण जयरामच्या शिक्षणाच्या गप्पाकडे कान लावून असायच्या. त्याच्या खाण्यापिण्याच्या चौकशाच अधिक करायच्या.
ह्या साऱ्यात शिवरामची खास दात कोणीच घेण्याचं झालं. अहो, गाईच्या कळपात वासराची दात घेऊ नये तसं झालं. शिवराम दुखावला. त्याचं मन नको इतकं हळवं झालं. रानात झाडावर बसलेलं एखादं एकटं पाखरू दिसलं की त्याला आपली आणि त्याची स्थिती एकच वाटायची. पाखरू झाडावरून उडून जाईपर्यंत तो त्याला विव्हळ विव्हळ होऊन उदासपणे पाहत राहायचा. रोज रात्री अंगणात शेजारी पाजारी गोळा होत होतं. बाप्पाचं दोस्त येत होतं. जयरामचा विषय चर्चेला जायचा. जयरामचं कौतुक व्हायचं. शब्द वेगळं पण आशय तोच. जयरामचा माथा उजळला होता. मिळालेल्या नितळ पाय वाटेनं त्याचं नाव आणि आपण दोघं दुसऱ्या बाजूच्या खोरट्या गवतासारखं. सगळं त्याचं कौतुक करताना शिवरामची तुलना करत होतं. त्यामुळं त्याचा विचार असा उलट वळण घेत धावायला लागला होता. त्याचा कोणालाच थांग पत्ता नव्हता. वावटळीत सापडलेला पाचोळा आकाशास भिडावा तसं त्याचं मन सरबेर झालं होतं. जयरामच्या पुढच्या आयुष्याचं चित्र इंद्रधनुष्यासारखं अनेकांनी रंगवलं, पण शांत जलाशयासारखं शिवरामचं मन तळापासून ढवळून निघालं. आपलं शिक्षणाकडे ध्यान लागत नाही. आज हे असं होऊन बसलं, त्याला कोण जबाबदार? तो गढुळलेल्या मनात चाच पडून उत्तर शोधू लागला. त्यानं खूप विचार केला, पण त्याला त्यात घरच्यांचा काहीच दोष दिसून आला नाही. नकळत तो स्वतःचा शोध घेत होता. त्याला त्याच्या मनात एका नव्या पैलूचा शोध लागला. आपल्या गावातल्या जागृत देवस्थानाची नव्यानं माहिती मिळावी असं त्याला वाटलं. तो शाळा शिकत होता, पण शाळेच्या आवारापेक्षा मोकळ्या शिवारात अधिक फुलून यायचा. प्राथमिक शिक्षणाचं असंच खेळता खेळता पार पडलं. माध्यमिक शिक्षणाच्या बाकड्यावर त्याला अवघडल्यासारखं वाटायला लागलं. शिक्षक शिकवत असलं तरी त्याचं लक्ष खिडकी बाहेर असायचं. गाई गुरं शेताकडे चाललेली असायची. त्यांच्या गळ्यातल्या घंटा निनादत असायच्या आणि त्या आवाजाच्या सोबतीनं त्याचं मन शिवारात पोचायचं. साऱ्या साऱ्या पिकात उंडरायचं. विहिरीतून विहिरीवरून उसातून पेरूच्या बागेत, तिथून कांद्या लसणाच्या वाफ्यात रान मेव्यात मस्त गंधात मुक्त भटकायचं. पहाटेच्या पाण्याबरोबर दुडदुडत रांगायचं. विहिरीवरच्या बगाडावर उभं राहून सारं शिवार निहाळायचं. साऱ्या शिवाराला साद घालायचं. उभ्या पिकाला आलिंगन द्यायचं. सासूरवाशीन रुंझून पाखराच्या सोबतीनं माहेरला जाते त्याप्रमाणे बसल्या बाकावर शिवरामच्या स्वप्नात रंगून जायचा. जेव्हा शिक्षक त्याला काही विचारतील तेव्हा शेजारचा विद्यार्थी त्याला धक्का देईल तेव्हा त्याची तंद्रीभंग पावायची. अहो, शिवारात मुक्त भटकून प्रफुल्लित झालेलं मन ठेच लागल्यासारखं अडकळून स्थिर व्हायचं. रानपाखरासारखं वाऱ्याबरोबर भराऱ्या मारणारं मुक्त मन इतरांच्या मुळे तेव्हा थाऱ्यावर यायचं. परीक्षा जवळवर आल्यावर तो धास्तावलेल्या मनानं अभ्यास करावा लागायचा. जेमतेम पास व्हायचा. आप्पा कान उघडणी करायचं. अरे तुझं ध्यान अभ्यासाकडे नसतं. इथून पुढं अजिबात शिवारात फिरकायचं नाही. उसात इंजिनाजवळ आणि हिरीकडे तुझं काय रे गटोळ असतं. तू तुझा अभ्यास बघ. जमीन जुमला जागा सोडून जाणार नाहीत, पण हे वय पुन्हा येणार नाही. शिकून घे, नाहीतर एक येळ अशी येईल की पस्तावा करत बसशील. अरे उपयोग व्हायचा नाही रे, अभ्यास कर लागा. आणि तसंच झालं. 10वीचा अभ्यास करताना वाढ मनाची कुतरवड झाली. मळ्यात काय चाललं असेल, खाळ्यात काय पडलं असेल, डोंगराकडच्या शेताकडं मोर नाचत असतेली. इंजनाचा पट्टा दिला झालाय, बाप्पाने आवाळला का नाही. शिरीतलं ज्वारी जोसात आली या, पण पाखरं काय करतात कुणास ठाऊक. असल्या असंख्य विचारानं तो अस्वस्थ व्हायचा. विचारांच्या मुंग्या नुसत्या डोक्यात वारुळ करीत होत्या. हातातलं पुस्तक हातातच राहायचं आणि भिरभिरणारं मन वास्तवात आल्यावर पंखात चोच खुपसून बसणाऱ्या पाखरासारखं उदास व्हायचं. काय करायचं शिकून? नोकरी करायची तर गाव सोडून जावं लागल. कुठल्या तरी ऑफिसात फायलीत तोंड खुपसून बसावं लागल. आता जाता येतंय तेवढंही शिवारात जायला मिळायचं नाही.
हिरवं हिरवं रान, पाखरांची गाणी, झुळझुळणारा ओढा, तुडुंब विहीर, बहरलेलं पेरू आंब्याची झाडं, रसाळ मधाळ ऊस, गिरक्या घेऊन सारं शिवार डोळ्याला लावणारा वारा आणि या समग्र वातावरणाचा व्यापून टाकलेला विशिष्ट गंध, यातलं काहीच मिळणार नाही. अशा विचारानं तो अधिकच उदास होत असायचा. त्यानं 10वीची परीक्षा कशी तरी आटापली आणि इतर पोरांसारखा तो निकालाकडे डोळे लावून बसला नव्हताच. शेतात रमून गेला होता. तो जेमतेम पास झाला, पण त्याबद्दल कसलं सुखदुःख त्याच्याजवळ नव्हतं. पुढील शिक्षणाबद्दल गावातली इतर मुलं सातारला चक्रा मारायला लागली. त्याने कॉलेजात प्रवेश घेतला तरी त्याची काय हालचालच दिसेना. तेव्हा बाप्पाने त्याला म्हटलं, शिवराम, अरे सातारला जाऊन ये की. कशाला? अरे कॉलेजात नाव दाखल करायला नको का? जागा भरल्या म्हणजे कोण घेणार? ना घेऊ द्यात. अरे काय, ह्याला काय म्हणते ती? अरे कुठल्या कॉलेजात जाणार तू? मला नाही जायचं कुठं. अरे मोर शिकायचं नाही का तुला? नाही शिकायचं. का? शेती करणार मी करतोय की, पण यापुढं मी करणार. का? माझा हात पाय काय गळ्यात आलेत वय? अरे मला शेती जमना वय. तसं मला म्हणायचं नाही बाप्पा. मग काय म्हणतोस? बाप्पा, मला पुढचं शिक्षण झेपायचं नाही. अरे पैसा कमी पडेल असं वाटतं का तुला? अरे तुला कोण बॅलिस्टर व्हायचं असेल ते हो की. अरे घरदार जमीन जुमला कशाची पर्वा करणार नाही. अरे तुला पाहिजे ती पुरवेन मी. ती खरं आहे व, पण माझं डोकं चालत नाही अभ्यासात ध्यान लागत नाही माझं, म्हणून मार्क कमी पडली. कसा तरी काठावर पास झालो. अरे त्या गोष्टीचं एवढं मनावर घेऊन शाळा सोडून देणार का? अरे कुस्तीत हारलास म्हणून कुस्ती सोडलीस का कधी? अहो एखाद्या साली पीक कमी पिकलं तर तुझ्या बापाने शेती करायची सोडून दिली का? बोल की बाप्पा. शेतीची गोष्ट निराळी, शिक्षणाची निराळी. मी लय विचार केलाय, मला यापुढं शिक्षण जमणार नाही. तुम्हाला शिकवायची हौस असेल तर जयरामला लय शिकवा. हायला, आता मात्र कमाल झाली तुझी. अरे तू एकाएकी घाव घातलास बघ. अरे माझ्या ध्यानी मनी बी नव्हतं आणि तुझी ही काय बुद्धी आली रे? अरे गावातली सगळी पोरं शाळा कॉलेजात जाऊन साहेब बनते ती, आणि तू 10वीच्या उंबऱ्यावर बसून शेती करायचं बनतोयस. मान खाली घालून शिवराम ऐकत होता. बराच वेळ दोघं काही न बोलताच बसून राहिली. सुन्न होऊन बाप्पा गवताच्या काडीचं तुकडं करीत राहिला. त्या तुकड्याकडे बघत शिवराम बघत होता. बाप्पाचं बोलणं ऐकून त्याला वाईट वाटलं, पण तो आपल्या निर्णयाशी ठाम होता. आपलं म्हणणंच बाप्पानं चांगल्या प्रकारे कसं पटवून द्यावं याबद्दल तो मनात शब्दांची जुळवाजुळव करीत होता. त्याची आई जीवन घेऊन आली तेव्हा दोघं उठली. पाय धुवायला वाड्यात उतारताना बाप्पा म्हणलं, अरे 4 दिवस नीट विचार कर. मोरचं आयुष्य डोळ्यापुढं आण. अरे तू शिकला नाहीस नि जयराम शिकला तर दोघांच्या राहणीमानात अंतर पडेल. तुला मानहानी वाटेल रे, पस्तावा होईल. हे बघ, ही येळ पुन्हा येणार नाही. अरे बाण सुटला की परत हातात येत नाही. तू विचार कर. साताऱ्याला खोली घे, आमची काळजी करू नगस. शिकवणी लाव, लागतील तेवढं बुक घे. घराकडे ध्यान न देता अभ्यासात डोकं घाल. पैशाची काळजी करू नको. अरे काय म्हणतोय? मला नाही जमणार. अरे मग काय जमल? शेती करेन मी. अरे शिक्षणासाठी अभ्यास करावा लागतो, तसं शेतीसाठी कष्ट करीन मी. अरे इतकं सोपं नाही ते. 4 दिवस डोकं शांत ठेवून विचार कर. तुझ्या मैत्रासनी विचार, मग मला सांग. 4 दिवसांनी शिवरामनं आपलं उत्तर दिलं होतं. मित्रांचा विचार घ्यावा असं त्याला अजिबात वाटलं नाही. वासरानं गायकडे ओढ घ्यावी तसं त्याचं मन शेताकडे ओढ घेत होतं. ते त्यालाही आवरता येत नव्हतं.
इतरांचा विचार घेण्याची जरुरी नव्हती. त्याच्या ठाम निर्णयानं बाप्पा मनातल्या मनात हळहळलं, चुटपुटलं. पण प्रत्यक्षात शिवरामकडं त्यांनी असं पाहिलं की जणू त्याचा अंदाज घेत होतं, हिंमत मोजीत होतं. त्याच्या नजरेत प्रश्नाला शिवरामनं विश्वास दिला होता आणि दोन हाताऐवजी आता 4 हातांनी शेतीची मशागत सुरू झाली. दुपटीनं धान्य पिकू लागलं. आधुनिक शेतीचा आराखडा आखलं जाऊ लागलं. द्राक्ष नारळाच्या लागवडीचा विचार होऊ लागला. शेती विज्ञानाची पुस्तकं घरात येऊ लागली. बाप लेकात दोस्तासारखी चर्चा रंगायला लागली. अहो शिवरामच्या शिक्षणाचं खत बाप्पा म्हणजे खंत बाप्पा कवाच विसरून गेला होता. मनात आलं तर तोच म्हणायचा, झालं ते काही वाईट नाही असं म्हणत तो आपल्या मनाला समजून घालायचा. पण आता वारा फिरला होता. जयरामच्या परीक्षेचा निकाल लागला. सगळं कुटुंबच जणू शिवरामाचं अस्तित्व विसरलं होतं. मेरिट, ऍडमिशन, फी, हॉस्टेल, जयरामच्या बुद्धिमत्ता याचा विचाराची चर्चाच घरात चालू असायची. जयरामचं कौतुक त्याच्या शांतपणाचं एका शब्दाभोवती सारं कुटुंब गिरक्या घेत होतं. त्याच्या चिकाटीचं, त्याच्या बुद्धीचं, त्याचं इंजिनियर घरात होणार त्याचं चटकं शिवरामला बसत होतं. जयरामचं कौतुक करताना शिवरामशी तुलना होत होती याचं कोणाला सोयरसुतक नव्हतं. त्याचं अस्तित्व फक्त तुलनेसाठी जमेत घेतलं जात होतं. इतर वेळी त्याच्या जेवणाकडे कुणाचं लक्ष दिसत नव्हतं. तो घरात आला काय गेला काय कुणीच जमेत धरणा. शिवराम विलक्षण बेचैन झाला. त्याच्या लेखी आपण शेतावर राबणारं जनावर होऊ. बाप्पा शेती करत पण एक गोष्ट निराळीच, ते त्यांच्या आईबापाचं एकुलतं एक होतं. त्यांच्या काळात शिक्षणाचा एवढा गहजब पण झालेला नव्हता. म्हणून त्याच्या फायनलच्या शिक्षणाचा कुणी मान मिळाला पण आपण अगदीच पायथ्याशी राहिलेल्या तीच बोच त्यांच्या काळजाला पोखरू लागली होती. त्याची आई आजी अडाणी बायका पण तरी जयराम इंजिनियर होणार म्हणून त्यांच्या म्हणजे बायकांच्यात बडाया मारत होत्या. जयराम पुण्या मुंबईच्या कॉलेजकडे पत्रव्यवहार करण्यात गुंतून गेला होता. बाप्पाने तर कमालच केली. जयरामचा निकाल लागल्यापासून सगळी शेतीच्या कामाचा भार शिवरामच्या अंगावर टाकून जयराम भोवतीच घोटाळायला लागलं. गावात ज्याच्या त्याच्यापाशी शिवरामच्या हुशारकीच्या फुशाऱ्या मारायला लागलं. अहो खरं तर मळ्यामध्ये इरिगेशन करायचं होतं. त्यासाठी तलाट्याच्या मामलेदारापर्यंत शिवरामने हेलपाट घालत होता. ऊसाला पाणी पाजायचं तर इंजन बिघडलं. स्टार्टर सातारला जाऊन आणावा लागला. हरण्या बैल आजारला तर गुराच्या दवाखान्यात न्यायला शिवराम शिवार कोणीच नव्हतं. गाय येली तिला खोंड झालं, कौतुक कोणालाच नव्हतं. सारेजण जयरामचं कौतुक करण्यात गुंतलेली. आजारी बैलाचं वेलेल्या गायचं बघता बघता शिवराम वैतागून गेला. आपल्याकडे कुणाचं लक्ष नाही, आपली कुणालाच किंमत नाही याच्या जाणीवेनं घराकडे वळताना त्याचं डोकं ठणकायला लागलं. कपाळावर आटी चढू लागली. त्यातनच विरंगुळा म्हणून शेजारच्या गावच्या जत्रेला जायचं त्यानं मित्राजवळ ठरवलं. कुस्तीच्या फडात उतरायचं म्हणून तो खुशीत होता. पण आपला भेद बाप्पानं सांगितला त्याने आणि कधी नव्हे तो बाप्पाकडून त्याला उलटा नकार आला. मग मात्र त्यानं सारंनी काम नेटानं स्वतःच्या हिमतीवर रेटलं म्हणून बाप्पा त्याचं कौतुक करल, हुरपानं कुस्तीला पाठवल. पण चालता चालता गचकन खड्ड्यात पाय जावा तसं बाप्पानं त्याला धक्का दिला होता. आणि दुमसत असलेलं लाकूड राग बाजूला होताच वारा लागून धडाधडा पेटावं तसा तो मनात पेटून उठला. आपला राग शब्दात न दाखवता कुणाशी न सांगता तो यात्रेला निघून गेला. अस्वस्थ मनस्थितीत खेळलेल्या कुस्तीत तो हारला आणि जणू आगीत त्याला पडलं. परत आल्यावर त्यानं सर्वांशी आबोला धरला. जयराम मुंबईला गेला. जाताना त्याच्याशी बोलणं नको म्हणून शिवराम न सांगताच घरातनं बाहेर निघून गेला. ते जयराम गेल्यानंतरच परत आला. त्याला समजलं जयरामला बराच पैसा खर्च केला होता.
म्हणून घरातली माणसं खर्चाची आकडेवारी खुशीत येऊन सांगत होती. पण तो कुस्तीत हारल्याचं कुणाच्या गावाला सुद्धा नव्हतं. नेहमीसारखं बाप्पानी साधी चौकशी करायची होती, पण इंजिनियर पुढं शिवरामचं त्याला कचराच वाटायचा. त्यानं चौकशी केली नाही आणि शिवरामला वाटायला लागलं जयरामचं आणि आपलं अंतर असंच वाढत जाणार. ते संपवायचं असेल तर नोकरी केली पाहिजे. जगू मोकाशी म्हणत होता, मुंबईत पैसा मोजला की पाहिजे तेवढ्या पगाराची नोकरी मिळेल. पैसा. जयरामला इंजिनियर करायला पैसा वाटला होता. मग आपण नोकरी मिळवायला पैसा मागितला तर काय चूक केली? 5,000 रुपये मोजून द्यायचं आणि मुंबईत नोकरी मिळवायची. जयराम इंजिनियर होईल तेव्हा आपण हे लाख कमावलेला असतील. त्याच्या इतकाच मला पण मान मिळेल. त्याच्यासारखं माझं कौतुक होईल. त्याच्यासाठी फक्त निकराचा हट्ट करायचा वास. शिवरामनं सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. आईनं आजीनं चौकशी केली. डोईवर आली होती आणि आई दास्तवली. त्याच्या अंगाला हात लावून पाहिला तर तोंडावरनं पाठीवरनं हात फिरवला. बेजल्या आवाजात ती म्हणली, काय दुखतं खुपतं का रे? म्हणून तिनं चौकशी केली. तिला चिन्ह बरं दिसणार. बोलभांड पोरानं अगदीच बोललं टाकलं होतं आणि आज तर काय न खाताच मिठाची गुळणी घेऊन बसला होता. शेतात दाशम्यांच्या बरोबर निरोप गेला आणि काही न खाताच उसाला पाणी पाजायचं निम्म्यातनच बंद करून बाप्पा काळजीनं घरी आले. माचावर पडलेल्या शिवरामचं अंग त्यांनी चाचपून पाहिलं. ढेकळं पाण्यात विरघळावं तसं ते बोलत होतं. पण शिवराम तोंड उघडून घडाघडा बोलत नव्हता. बाप्पाच्या मनात चेलबिचेल झाली. दुखऱ्या आवाजात त्याने विचारलं, शिवराम, अरे परवाच्या कुस्तीचं मी विचारलं नाही बघ. आवलं का मी लागलं तर नाही ना? काय दुखत खुपत असलं तर सांग. अरे मला सांगायला काय अडचण आहे? तसं काय नाही. मग असं का? जेवण का घेत नाहीस? बोलत नाहीस? शेतावर फिरकत नाहीस? मला वाटलं कामाच्या ताणानं कंटाळा असशील तर तुझं न्यारच दिसू लागलंय. तुला कोण काय वावग बोललं का? अरे मग काय? शिवराम, तुला की चिरू, तुला मोर शिकावं वाटतंय का? मला नाही शिकायचं. अरे मग असं तरास का करून घेतोय आज? अरे तुझी काही तगमग आहे ती मला कळू दे की, सांग की. अरे मी काय तुझा वैरी आहे का? अरे तुझा बाप आहे मी. अरे जसा जयराम तसा तू. दोघात मला काय बी फरक नाही. काल जयराम गेला तर मन सैरभैर झालंय आणि तुझ्या जीवाला इसावा आहे म्हणलं तर तूच असा गोरला होतोयस. अरे त्याला शिकायला जायला मिळालं, तू शिकला नाहीस, तो काय माझा दोष आहे का? आणि तू काय मनाला लावून घेतलेस? मला उलगडून होईना दे बघ. हे बघ, माझ्या परीने मी बघतो मोरलं. मी मुंबईला जाणार. कशाला? मोर शिकतोस? नाही, नोकरीसाठी जाणार म्हणतो. अरे शिवराम खोळा का काय तू? कसली नोकरी? कोण देणार तुला नोकरी? अरे तसं शिक्षण तरी. मला माहित आहे तुम्ही पुढे काय म्हणणार ते. माझं शिक्षण तुम्हाला पाचोळा वाटतो या, पण मला मिळेल नोकरी ती करणार. अरे कमाल झाली बाबा तुझी. अरे हात टेकलं तुझ्या पुढं. अरे शेतात काय कमी आहे म्हणून चाललास तिकडं. अरे आता इरिगेशन चालले, द्राक्षाची लागवड करायची आणि मध्येच तुला भिकाचं डावाळ का लागलं? असू द्या भिकाचं, पण मला मातेत राबायचं. मालकशाही नको. शिवराम, अरे तुझी कशी समजूत काढावी कळत नाही मला. तू शांत हो. अरे खवाळास किंवा विचार करतोस. मी तुझा वैरी नाही. माझं ऐक. अरे तिथली हवा, खाणं पाणं तुला श्वासायचं नाही, अंगी लागायचं नाही आणि नोकरी बी आरामाची नाही रे. त्या साऱ्याचा विचार केलाय मी. मला ते काय सांगू नका. अरे मग म्हणणं काय आहे तुझं? मी काय करू तेवढं सांग. तुम्ही मला पैसे द्या. जामेरामला दिलं तेवढंच. त्याच्यात माझ्यात तुम्हाला फरक वाटत नाही ना? मग द्या तेवढी रक्कम.
त्याच्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही. मेलो तरी. शिवराम, अरे काय कुळ भरलंय काय तुझ्या डोक्यात? असं वाईट वांगाळ बोलणे इतकं तुझं आईबाप काय कसा माहित असं वाटलं का तुला? या बघ, नोकरीचं खूळ तुझं तूच भरवून घेतलं असशील, पण जाऊ दे. तू तुझ्या लहरी वागणारा, आमचा इलाज नाही, देतो पैसे. या बघ, त्याच्या इतकंच तुला बी देतो. तुझं चुकीचं नाही रे, हिशोबाला सरळ, कामाला सरळ, इमानी. पण एखादी गोष्ट तुझ्या डोसक्यात तिरकी शिरती, इलाज नाही. अरे काय बी जीवाला तकलीफ देऊ नकस. दिस मावळायच्या आत पैसे देतो तुला. अरे तुझ्या बापाचा शब्द आहे, विश्वास ठेव. चल जेव माझ्या बरोबर. मी बी जेवलो नाही अजून. चल उठ. आणि बाप्पाने आपल्या हाताने त्याला वाढलं, आपण जेवलं. तो पोटभर जेवला तेव्हा त्याने पायात वाहना चढवल्या. दरवाज्यातून बाहेर पडताना धोत्राच्या सोग्यानं पापण्याच्या कडा हळूच कोरड्या करून ते झपाट्यानं माळ्याकडे गेलं. बाप्पाने संध्याकाळी शिवरामच्या पुढ्यात नोटांची चळत ठेवली. आई आजी कानकोंड्याहून बघत होत्या, कोणीच काही बोलत नव्हतं. त्यांना बाप्पानी शेतावर जाताना तंबी दिली होती. दुसऱ्या दिवशी जयराम सारखीच त्याची निघण्याची तयारी झाली. फराळाचं पदार्थ, इतर सामान व्यवस्थित बांधून घ्यालं. घरात उदास वातावरण पसरलं. त्याला निरोप कुणीच देत नव्हतं. कोपऱ्यात आजी उसाचं टाकीत होती. सामान बांधता बांधता आई डोळ्याला पदर लावत होती. आत बाहेर करणारा बाप्पा भिंतीवरल्या तसबिरी उगीच निहाळत होत. पायाच्या अंगठ्यानं भुई टोकरत शिवराम वेळ काढत होता. सामानाचं ओझ बाप्पा स्टँडवर पोचवायला आलं तेव्हा त्यांच्या मनाचा कोपरा कुठंतरी ओलावला होता. आता परत माघारी फिरावं, माघार घ्यावी, चुकलं मानावं असा बाळ विचार त्याच्या मनात रांगू लागला. पण पुन्हा तो सावरला, ताठारला. आपण असं विरघळायचं नाही, वाकायचं नाही, साऱ्यांना धडा शिकवायचा, आपलं नशीब आपण शोधायचं. तो मुंबईला येऊन 1.5 महिना झाला होता. 10 बाय 10च्या खोलीत ते 6 जण नांदत होतं. नोकरीच्या शोधात शिवराम अनेक ठिकाणी चक्रा मारत होता. कुठंतरी गिरणीत, कोणत्या तरी कारखान्यात त्याला नोकरी हवी होती. कामगार म्हणून घेतलं असतं तरी बाद झालं होतं. पण एवढी नोकरी पण त्याच्या हाताशी आली नव्हती. टांगसाळीत कामगाराला पगार चांगला होता. तिथला एक अधिकारी खोलीतल्या एका गाववाल्याचा होता. त्याला शिवरामनं नोकरीविषयी खटपट करायला सांगितली होती. त्याला 1000 रुपये आगाऊ रक्कम म्हणून दिली पण होती. नोकरी लागल्यावर बाकीचा आकडा पूर्ण करू म्हणून सांगितलं होतं. तोही तेवढ्यावर राजी होता, पण काम लागण्याचं अजून काही लक्षात दिसत नव्हतं. रोज नवीन नवीन कारणं पुढे येत होती आणि इतर ठिकाणी हेलपाटाही चाललं होतं. कुठंच काय डाळ शिजत नव्हती. साऱ्याच गोष्टीला तो उभागला होता. नोकरीसाठी या ऑफिसातून त्या ऑफिसात मॅनेजर, मालक, अधिकारी ह्यांच्या पुढे लाचारीनं उभं राहावं लागत होतं. आणि शिवराम हटकून अशा वेळी मंगल कार्याची जेवणावळ चालू असताना बाजूला उभं राहणाऱ्या लाचार गरीबाची आठवण त्याला याची. अशा वेळी तिथून वाट फुटल तिकडे धावत सुटावं आणि मळ्यात जाऊन थांबावं असं त्याला क्षणभर वाटायचं. बाप्पाची 4-6 पत्र आली होती. पण मुंबईत आल्यावर एक पत्र पाठवल्यानंतर त्यानं पत्रच पाठवलं नव्हतं. त्याला प्रत्येक पत्रात जयरामच्या भेटण्याविषयी लिहिलं होतं, पण त्याला भेटणं शिवरामाला रुचत नव्हतं. धाकटा जयराम त्यानंच आपल्याला भेटायला यावं, आपण काय म्हणून त्याच्याकडे भेटायला जायचं. बाप्पा त्याला का सांगत नाहीत शिवरामला भेट म्हणून, आणि सांगितलं नसेल कशावरून, पण तोच घमेंडीने येत नसावा. नोकरीसाठी रोज आपण अनेक ठिकाणी जातो, नाकार घेऊन येतो. तसंच एकदा जयरामकडे जावं, पाहावं काय आईट आहे ती तरी, अशा विचाराने एकदा उचल खाल्ली आणि तो लोकलनं जयरामच्या हॉस्टेलकडे गेला होता. त्या भागात गेला. चौकशी करीत करीत हॉस्टेलच्या फाटकापाशी पोहोचला. रखवालदारानं त्याला विचारलं, क्यों भाई किसको मिल नहीं? मैं मेरे भाई को मिलने को आए, कल सवेरे आओ, रात को मिलना मना है. मैं तो गांव से आया हूं, कल मुझे वापस जाना है. रखवालदाराने त्याला जवळ येऊन निहाळलं आणि म्हणला, भाई जरा संभाल के जाओ,
जमाना बदल गया है, नहीं बिगड़ गया है भैया, अंदर जाओ मालूम पड़ेगा। आपने को जल्दी है इसलिए मैं आपको रोक नहीं सकता, जाओ अंदर। शिवराम बिचकत बिचकत आत गेला, खांबाला टिकून दोन मुलं सिगारेट उडत गप्पा मारित होती, एकमेकांना टाळ्या देत होती। त्यांच्याकडे त्यानं जयरामची चौकशी केली तेव्हा त्यातील एक जण म्हणाला, रूम नंबर 11, ती समोरची रूम। त्या खोलीत दारात जाऊन तो उभा राहिला। एक जण खुर्चीवर पाठमोरा बसून डोक्यावर ताट घेऊन चाच पडत घास घेत होता। त्याच्या समोर रंगीबेरंगी कपड्यात 4-5 जण त्याला सूचना देऊन फेसफेस करत हसत होती। त्यांचा हात भाजीच्या वाटेत गेला तेव्हा रस्सा सांडला, त्याच्या डोक्यावरून कपड्यावर आंघोळ झाली, ओघळ आलं आणि त्या टोळक्यातनं मोठ्यांदा हसायला लागले। त्याच वेळी त्याचं लक्ष समोर शिवरामकडे गेलं। ते टोळकं एकदम हसायचं थांबलं, संशयानं पाहत दरवाजापर्यंत पुढे सरकले। एका मोरख्यानं त्याला विचारलं, काय पाहिलं ना, कोण पाहिजे? जयराम इथंच असतो ना? या प्रश्नासरशी त्यानं आत वळून आवाज दिला, अबे जयराम, जयराम जी के बच्चे, हो गया तेरा खाना, कोई मिलने आया है, जल्दी कर। आणि तो मगाचा डोक्यावरचा थाळा घेऊन जेवणारा थाळी खाली घेऊन हात धुवून वळला। जयरामच जयरामच होता। शिवरामच्या काळजात चर झालं। जयराम कपड्यावरच रस्स्याचं डाग गडबडीनं धुवून ओशाळ्याच नजरेनं शिवराम पुढे उभा राहिला। क्यों जयराम जी, ये कौन है साला? माझे वडील यांच्या शेतात काम करतात। याद रख, कुछ गडबड करेगा तो सामना हमारे साथ है। जयरामनं भेदभीत मान डोलावले। जयराम बरोबर बोलण्याचे म्हणून शिवराम त्याच्या बरोबर व्हरांड्यातून पटांगणात जात होता। त्याला तिथं दोघे जण एकाला एक दमदाटी करत असल्याचं दिसलं। दाढीचं एक एक केस उपटून तो विवळत होता आणि ती दोघं हसत होती। त्यातला एक म्हणला, आज तारीख 5 केस उपटलीस, तारखेवर केस उपटायची आमच्या समोर, काय गळ? नाहीतर दुसरीकडचे उपटून देशील। चल भाऊ, जयरामनं शंभरावला पुढे ढकललं। तो काय बोलणार तोच त्याचा खांदा दाबला। या दोघांना पाहताच त्यानं धमकावलं, ए जयरामजी के बच्चे, त्या पैलवानाला सांग नाका समोर जा, नाहीतर गुडघ्यातला पण मेंदू बाहेर काढीन। साऱ्या प्रकारानं शिवराम भयभीत झाला होता। आपण काय पाहतोय ते त्याला समजेन असं झालं होतं। जयरामला डोक्यावर थाळी घेऊन जेवण का घ्यायला लावलं होतं? त्या मुलाच्या दाढीचे केस का उपटायला लावलं होतं? ही मुलं निष्कारण एखाद्याला का छळत होती? त्याच्यावर देखरेख कोण करतं? पुराचं गढूळ गढूळ गधाळ पाणी नाका तोंडात जाऊन जीव गुदमरावा अशी त्यांची मनस्थिती झाली होती। फाटकाच्या अलीकडे एका झाडाच्या आडोशाला जयरामनं त्याला थांबवलं आणि दाबक्या आवाजात तो म्हणला, भाऊ, तो आज जे बघितलंस ना ते रॅगिंग, बाहेर हे कोणाला सांगू नकोस, त्याचा काही उपयोग होत नाही। काय प्रयत्न झालास तर आमचा मात्र छळ वाढेल। अरे पर काय म्हणून सहन करायचं? अरे शिकायचं म्हटल्यावर आलंच की। अरे आग लाव त्या शिकण्याला, हळू बोल, हे फक्त अजून 1 महिनाभर चालेल, पण तोवर हे काय सहन करायचं? अरे तक्रार विक्रार का करत नाही? त्याचा उपयोग होत नाही। तो शिक्षणाचाच एक भाग म्हणून सहन करायचं। आता तू माझा भाऊ म्हणून सांगितलं असतं तर तुझ्याशी एवढंही भेटायला मिळालं नसतं, शिवाय आणखी काही दिव्यातून जावं लागलं असतं, ती वेगळंच। जया, अरे काय र बाला आली तुझ्यावर या शिक्षणापायी? अरे वाळून चेपाड झालास र। जया, सोडून दे असलं शिक्षण, मी परत जाणार आहे, तू पण चल, दुसरं कुठलं तरी शिक्षण घे। मला फार मोठा धक्का बसला इथं येऊन, आपण उद्याच जाऊ। तू जा भाऊ, मला नाही येता येणार। अरे मी रात्रंदिवस अभ्यास केला, बाप्पाने एवढा पैसा खर्च केला, त्याच्यासाठी शेतात राबता येते, आणि तू पण
आणि तू पण पुन्हा जाऊन तिथं राबणार आहेस. हाताशी आलेल्या स्वप्नावर थोड्यासाठी पाणी ओतायचं नाही मला. 1.5 महिना छळ सोसल्यावर शिवाय काहीतरी लाभत नसतं र बाबा. जया, अरे तू हे सोसत राहणार, येणार नाहीस? नाही, मी इंजिनियर होण्यासाठी इथं आलोय. मला ऑफिसर व्हायचे. अभ्यासाबरोबर समाजानं म्हणा किंवा नियतीनं म्हणा लादलेला हाच छळ सहन करायलाच हवा. जया, अरे तू केवढा सुशिक बनलास. हं? काय म्हणून तू एवढी चिकाडी दाखवतोयस, लाचकारी पत्कारतोयस? अरे काय म्हणून आणि का? का? भाऊ, भाऊ तू रडतोस? रडू नकोस. तू तुझ्या बाप्पांच्या मातीत राबणाऱ्या हाताने, उन्हात पोळणाऱ्या पाठीने, थंडी वाऱ्याशी झोंबणाऱ्या कष्टाळू वृत्तीनं मला हे सोसण्याचं बळ दिलेस. तुम्ही जे करता मला जमण्यासारखं नव्हतं म्हणून हे स्वीकारलं मी. भाऊ, बाप्पांना, आईला कुणालाच यातलं अक्षर सांगू नकोस, माझी शपथ आहे तुला. अरे तुम्ही उजाडल्यापासून अंधार पडेपर्यंत राबता. उन्हा पावसात, थंडी वाऱ्यात अखंड कष्ट सोसत असता आणि मी इथं सावलीत आहे. फक्त 2-2.5 महिने हे राक्षसी सळ सोसायचा बस. त्यानंतर सरळ लेवलमध्ये सारं काही. भाऊ, तू एवढा हळवा कसा होतोस रे? उलट मला तुझंच फार वाईट वाटतं. मला इथं जेव्हा जेव्हा असाही झालं तेव्हा तू मला आठवलास. बैलाबरोबर राबणारा, इंजनाबरोबर धावणारा, आभाळाकडे बघून पावसाला साद घालणारा. मी त्यातून प्रेरणा घेतली भाऊ. काहीतरी मनासारखं मिळवायचं असेल तर काहीतरी मनाविरुद्ध सोसायला हवं. हे जीवनाचं तत्वज्ञ आहे. पण मला ते तुझ्या आठवणीने समजलं म्हणून भाऊ तू रडू नकोस. नाहीतर माझं आयुष्याशी झुंज द्यायचं बळ गळून जाईल भाऊ. माझी शपथ आहे तुला. यातलं कुणाला काही सांगू नकोस. मी अगदी आनंदात आहे असंच सांग घरी. खरं तर ते थोडं जरी बाप्पांच्या कानावर गेलं तर ते हाय खातील. मला परत यावं लागल. मला नाही परत यायचं. मी विनंती करतो, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, मग एवढं कर. पाहिलंच ते मनात ठेवशील. फक्त माझ्यासाठी, माझ्या ध्येयासाठी. जया, जया. शिमरावला शब्द फुटेना, अश्रू आवरेनात. आजवर तो काय समजत आला होता ना, आज काय समजला होता. खऱ्या जगाचं भेसूर भयानक रूप त्यानं पाहिलं होतं. जयरामचं प्रेमळ सुकुमार मन जगाशी टकरा द्यायला उभं होतं आणि दोन्ही ठिकाणी माघार घेऊन स्वतःवरचं प्रेम करत होतो. त्याची विचारधारा दुभंगली. 15-20 मिनिटात तो पूर्णपणे बदलून गेला. आपला खिसा जयरामच्या हातावर रिकाम करत तो त्यास म्हणाला, मी उद्या गावाकडे जातो. खोलीवर खर्चासाठी पैसे आहेत, ते पुरतील मला. हे पैसे तू तुझ्या खात्यावर टाक. अरे हाडं ना हाड दिसतंय, तब्येत जप. आई बाप्पाची काळजी करू नकोस आणि माझी, तुझ्या भाऊची काळजी करू नकोस. वाईट वाटून घेऊ नकोस. तुझा भाऊ तुझ्या इतका कष्टाळू नाही, सुशिक नाही. मनाचा मोठा तर नाहीच नाही र. मी लई कदरू मनाचा आहे र. जया, जया मला विसर. बाप्पाची आठवण ठेवून काय करायचं ते कर. खूप शिक, मोठा हो. तू मनानं मोठा आहेस, लौकिकानं पण हो. आणि हे बघ, वाटलं तर कधीही गावाकडे निघून ये. मी तुला दुसरीकडे कॉलेजात घालीन. काय बी कमी पडू देणार नाही. कोपऱ्यावरून वळताना त्यानं पुन्हा वसतिगृहाकडे नजर टाकली. रूम नंबर 11 मध्ये जाणारा पाठमोरा जयराम त्याला दिसत होता. लोकल पकडून तो खोलीवर आला. आपला परत गावी जाण्याचा बेत त्यानं आपल्या सोबत्यांना बोलून दाखवला. अजून वाट बघ, पैसे भरल्यात, नोकरी मिळेल, कुठेतरी मार्ग सापडेल. अरे दम धर. अरे दम थोर असतो या समध्यापेक्षा. गावी जाऊन काय करणार आहेस? शेतीच ना. शेतीत काय राहिले? सारं जग. तो मनात बोलला. दिवसभराच्या झगझगीनं आंबून गेलेल्या सोबत्याची शरीर केव्हा झोपेच्या स्वाधीन झाली, पण शिवरामला झोप येईना. शिवरामच्या आठवणीनं, जयरामच्या आठवणीनं राहून राहून त्याच्या पापण्या ओलावत होत्या. केव्हा तरी त्याचा डोळा लागला, पण तो गाढ झोपतच नव्हता.
अर्धवट झोपत त्याला जयरामच्या वसतिगृहातलं ते दृश्य दिसत होतं आणि मनाच्या बेचैनीत तो दचकून जागा होत होता. मध्येच गावाकडचं स्वप्न बघायचं. गरभाळलेल्या आभाळ, भुसभुशीत वापसालेले शेत, बी पेरायची घाई, ती पण धरायला लगबिगीनं पुढे धावायचं आणि अंथरुणावर पाय घसरून जाग यायची. सकाळी तो उत्साहानं सारे बांधाबांध करून सोबत्यांना निरोप देऊन स्टेशनवर आला. गाडी लागलेली होती. पुढच्या बाकड्यावर बसून त्यानं पाठीमागं डोकं टेकलं, डोळं गच्च मिटून घेतलं. पण मनावरचं चित्र मिटत नव्हतं, पुसलं जात नव्हतं. पापण्यांच्या कडा पुन्हा पुन्हा आनंद लाभला नव्हता. आता तो मळ्यात पोचला होता. फार दूरवरून त्यानं बाप्पांना बघितलं. ते जनाशी ओलवं उभं राहून अजूनही ते ओनवेच उभे होते. काहीतरी दुरुस्ती चालली होती. त्यांच्या अगदी जवळ जाऊन ते उभा राहिला आणि एकाग्रता त्यांची भंग पावली नाही. बाप्पा कुणासाठी कष्ट करतात एवढं? कुणाकडेही तक्रार न करता? त्यांना कधी ह्या साऱ्याचा वैताग येत नसल, शीन येत नसल? ते कधी सांगतात का? कोणावर वैतागतात का? आणि आपण? त्याचा कंठ दाटून आला. स्वतःला तो आवरू शकला नाही. एखादा कडा ढासळावा तसा तो बाप्पाच्या पायावर कोसळला आणि पाय धरून म्हणला, बाप्पा, बाप्पा मी आलो. पुढचं त्याला बोलवणं दुःख कंठातून दाटून आलं होतं. सारं शरीर त्या दुःखानं गदगदून आलं. बाप्पानं खाली बसून त्याला उराशी कवटाळला. त्याचं अचानक येणं, घायाळ होऊन कोसळणं त्यांना बुचकुळ्यात पाडून गेलं. शिवराम, शिवा, बाळा, काय झालं असं? आणि येड्यावानी काय रडतोय ह्यास? अरे पत्र नाही, सांगावा नाही, काय ख्याल खुशाली नाही, काय अवचित आलास नि पोरा? अरे रडतोयस काय? नोकरी मिळाली नाही म्हणून? अरे ना मिळू दे. अरे हे काळे आहे, आपल्याला काय बी कमी करणार नाही. उगे 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 गप गप मारदा. अरे बायकावाने असव काय म्हणून गाळायची? अरे मी तुला अंतर दिलाय का? अरे काम धंदा बघायला गाव सोडून जा असं तरी बोललो होतो का? अरे तुलाच काय वाटलं कुणाला ठाऊ? तुझं मन चाकारलं, गेलास. मी तुला नको म्हणलं नाही, तुला रुचलं नसतं म्हणून म्हणलं नाही. तुला जे करायचं असेल तर जयरामविषयी वाटलं असेल, पण माझा विश्वास आहे पोरा, जयराम मोर किती बी शिकला तरी तो तुला अंतर देणार नाही. लय जीव आहे र तुझ्यावर त्याचा. भेटला असेल तुला? हो हो भेटला. बाप्पा काय बोलला? इथनं जाताना बी तुझी गाठ पडली नाही म्हणून त्याचा जीव किती घोटाळा होता. त्याच्या मायेचा अंदाज तुला नाही पोरा. तुम्ही दोघं राम लक्ष्मणावानी. खरं की तो गेला, त्याच्या माग तू बी गेलास. अरे वनवासी झालास आणि मला वऱ्यात पडल्यावानी झालं. घरदार शिवार मला खायला उठलं. म्हणलं आता हे सारं इसरायला हवं. येळभर कामात राहिलो, इसावं म्हणून घेतला नाही. मन काळजानं पोखरून काढलेलं. तुझं पत्र नाही आणि त्याचं बी पत्र नाही. वाटलं काय माझ्या राम लक्ष्मणाचं चाललं असेल. नाही बाप्पा, मी तुमचा राम नाही आणि लक्ष्मण बी नाही. राम लक्ष्मण दोन्ही बी आपला जयरामच. तो लय मोठा मनाचा आहे. पण बाप्पा मी लय लय कदरू मनाचा. बाप्पा तुमचा मुलगा म्हणून माझी लायकी नाही. नाही असं बोलू नगस पोरा. अरे तुला का ओळखत नाही वय? अरे लहानपणापासून तुला शेत शिवाराचं वड होती. ह्यो रानवारा तुझ्या बाळपणापासून साथ घालीत होता. तू बोललास ह्या रानवाऱ्याला, बोललास तू पोरा. अरे त्याचा शुद्धपणा, स्वैरपणा, स्वातंत्र्याला त्यात तुझं चुकलं कसं म्हणू र पोरा? त्यात काय वांगाळ नाही. ह्यो रानवारा कधी कोणाला वांगाळ वाट दावणार नाही, उन शिकवणार नाही. अरे त्याच्या नादी लागणाराचं कधी वांगाळ होणार नाही. झालं गेलं इसर पोरा, पुन्हा सास वगाळू नकोस. बाप्पाच्या मांडीवर डोकं ठेवून शिवराम किती वेळ उसासत येत होता.
गरफाळलेल्या आभाळात शिवरामशी येऊन बिलगलं होतं. वारा घोंगावत होता आणि शाळा शिवाराचा अंग हलवून घुसळून काढत होता. झाड झुलत होतं, डोलत होतं. येणाऱ्या पावसाला आधीच चौऱ्या ढाळीत होतं. पिकं उभ्या जागी नाचत होती. रानपाखरांनी किलबिलाट मांडला होता. या झाडावरून त्या झाडावर ती भराऱ्या मारत होती. पावसाचा मारा सुरू होईपर्यंत त्याचं ठिकाण पक्क ठरणार नव्हतं. रानवारा, हो, रानवारा साऱ्यांना हलवीत होता, भिववीत होता. टपोऱ्या बोरासारखं पावसाचं थेंब रानभर आदळू लागलं. रानवारा भरारत होता. अजून अजूनही शिवरामच्या गालावरून एखादा चुकार थेंब ओघळत होता आणि बाप्पाचा हात त्याच्या पाठीवरून फिरत होता. असा हा रानवारा. धन्यवाद.